तरुणांना सांगतोय, सगळ्यात मोठं जीवन जर जपायचं असेल तर काम सांभाळा. काम म्हणजे वासना. ज्यानं वासना सांभाळली, काम सांभाळला, त्याचं शरीर सदृढ असतं. तो बायको जगवायच्या लायकीचा, तो आईला जगवायच्या लायकीचा, बापाला जगवायच्या लायकीचा, समाजात त्याची प्रतिष्ठा वाढत असते. म्हणून कामाला लगाम घाला. हो, कामाला लगाम असणं अत्यंत गरजेचं आहे. 14 लाखाचं घोडा आणला आमच्या मित्रांनी. पैशावालं होतं, त्याच्या बापाला 90 एकर जमीन. हे साखरेच्या पोत्यातला मुंगळा. त्यानं काय कमीलं? त्याच्या बापाला 90 एकर जमीन कमील. मग यानं ते म्हातारं मेल्यावर 14 लाखाचं घोडं आणलं. घोडं मला बसायला लावलं. मस्त घोडं होतं, छान, अगदी मस्त छान घोडं होतं. म्हणलं काय घोडे, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाली घोड्याला मस्त होत्या. मला नाद होता घोड्यावर बसायचा. बाकीचे नाद नाहीत ना आगाव काही. त्याच्यामुळं शेतीत जाताना आपलं जायचं घोड्यावर बसून, मस्त छान घोडं वाटत. मला म्हणला, महाराज आपलं घोडं बिना लगामाचं चालतंय. नको वेडे म्हणलं. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बिना लगामाचे घोड्यावर बसले नाही. मी तर बाळा गिरगावचा. मन नाही बिना लगाम गरजेचाच आहे. तर ते शहाणं फुगीरपणा दाखवण्यासाठी लगाम काढून टाकला आणि घोड्यावर बसलं. घोडं तरी चलत होतं, पण मोठाडपणानं टाच आणली. घोड्याला राग आला. घोडं कुठून गेलं माहितीये का? लोंब काढलेल्या बोरी खालून. 2 महिने दवाखान्यात होतं. बुबळं निघले त्याचे बाहेर बोरीच्या काट्याने. हो, मग का चेहरा बदलला. बायकोचं कातड काढून त्याला लावलं. असं नसतं, मी येरी सांगायला लागलो. महाराज लगामाला किंमत आहे. 14 लाखाचं घोडे बिना लगामाचं बोरी खालून गेलंय. म्हणून कामाला अंकुश असावा, कामाला लगाम असावा, कामाला मर्यादा असावा. त्या माणसाचा जय जयकार होतो. 100 वर्षाची तपश्चर्या भाऊ, 100 वर्षाची. 15 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. आणि 15 मिनिटं आयुष्य शिल्लक असताना विमान आले. विमान आले. माऊली हे बी कीर्तनकार आहे, छोटासा चांगला कीर्तनकार आहे, मस्त. 15 मिनिटानं विमान आले मरायच्या आधी. हे आपलं विमान नाही. हे आपल्या विमानाच मोठा अवघड आहे. आम्ही एकदा विमानात बसलो, द्वारकेला चाललो. वातावरण खराब झालं. मधातून एक बाई आली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है. म्हणलं मेलाव बा. पडला आता अहमदाबादच्या समुद्रात विमान. काय अवघड काम झालं. त्याच्यावर 5 कृपया यात्रीगण ध्यान दीजिए. ते हिंदीत काही, इंग्रजीत काही, सगळ्या लोकांना कळावं असं बोलतो. म्हणलं बरं झालं बा. आता विमान का झाडावर बसतो का काय? अवघडच काम नव्हते. हो, त्याचं कहा मोसम बदलून काही मिळत नाही. एकदा आम्ही विमानात बसलो, एका ठिकाणी विमान उतरायचं, ते वापस गेलं. त्या बाजूच्या विचारलं, काय तुम्हाला कळत नाही पंडितजी, तिथं त्याला सिग्नलच मिळलं. आणि मी म्हणलं वापस जिथून निघलं तिथं नाही मिळाले. ते म्हणले याला एक इंजिन बंद पडलं, याला दुसरं असतं. म्हणलं तेल उडाले. ते म्हणलं तुम्ही लय डोक्याच्या पुढचे येत राव. हो, हे या विमानाचं काय खरं आहे? टापरे विमानाचं. पुष्पक विमान आलं महाराज. त्या विमानात पंढरपुराच्या मालकाचे 2 पार्षद होते. त्या पार्षदान विमान सोडलं खाले. पायघड्या टाकल्या. पायघडीला सोन्याचा जर होता. सोन्याचा जर कुठून? विमानापासून तर महाराजाच्या पर्णकुटीपर्यंत पायघडी टाकली. 15 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आणि महाराजाला ताण लागली. कोई है, हमें तृष्णा लगी है, जल होना, पाणी पाहिजे, तहान लागली. शिष्य एक हजर नाही. चांगल्या कामाला शिष्य नसते. महाराजा पुढं काजूट्या का चौकून शिष्य जमा होते. आणि गाडी पंक्चर झाल्यावर टायर खोलायला शिष्य बाल्कनीत झोपले. असे शिष्य चांगल्या समुद्राला भरती आल्यावर मधात टाकावा. असे काही काही शिष्य हे काय हजर नाही पाणी द्याल. महाराजाला आवाज देता येत होता, उठता येत नव्हतं. रस्त्याने एक शेतकऱ्याची बाई चालली. शेतकऱ्याची बाई दयाळू असते. हो, शेतकऱ्याची बायको लय दयाळू.
नोकरीवाल्याच्या असतात म्हणा, पण हो आमच्या जितके जितके पाहुणे नोकरीला आहेत का तितक्याच्या बायका तिसऱ्या मजल्यावर. मी का पाहुणीला म्हणलं तुमच्या सासूला चालता येत नाही, तुम्ही खालच्या. नाही म्हणले महाराज, खाली राहिल्यावर सगळे भिकाऱ्याला द्यावं लागते, त्याच्यामुळे किरायदाराच्याच माग ते पिना. तिसऱ्या मजल्यावर भिकारी येत नाही, कोणी येत नाही. इतके हुशार महाराज. नवरात्रातला गोंधळी बाबा आला, दुष्काळ असला तरी त्याला पसाभर धान्य शेतकऱ्याची बाई देईल. सकाळचा वासुदेव आला, त्याला पसाभर देईल. पुन्हा एक पहाटे पहाटे येतो अंधारात, बरबरी वाणी भय भासतियो मुलाय भव सर्वास्थित कालन. कीर्तिवंताच्या लेकीन पुण्यवंताच्या सुनान द्रव्यदाना भासपन. काही मशीने वारा भरेल, द्रव्याधन संबुधी होईल. गुडुल 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 गुडुल. सकाळी वाजित त्याला आपण कुरमुड्यावाला म्हणतो, ते कंदील घेऊन येते. ते आता उजळड्यावर निघाले, हे उजळड्यावर त्याला बिना आंघोळीचं वाढायचं असतं. त्याला सुद्धा कोण देती? शेतकऱ्याची बाई देती. मालकाला जर अंतकरणात जर सगळा असेल तर सप्त्याला पट्टी द्याल कोण लायती? शेतकऱ्याची बाई. कोण द्या मालक, मारुतीरायचा सप्ताह आहे, द्या, त्याच्या कृपेने मका चांगली येईल. इतकी कृपाळू शेतकऱ्याची बाई. आमच्या 3 आत्या शेतकरी, एक आत्या नोकरीवाली. तिने आत्याची तर पत्रिका घेऊन गेलो, एका आत्यानं कडीन भाकर खाऊ घातली. सायकलवर निघला बाळा. तिथून 4 किलोमीटरवर दुसरी आत्या, त्या आत्यानं पाखन धिरडे खाऊ घातले. गुराळ होतं त्या आत्याची तर पाख आणि धिरडे. आणि 3 नंबरच्या आत्याची तर गेल्या इतकीच खिचडीन 2-3 भजे पण खाऊन जाय, तसा जाऊ नको. या शेतकरी आत्या होत्या. आणि शहर यायची तर काळजी होत नव्हतं, दिवस उन्हाळ्याचे होते. शहरातली आत्या त्या चांगल्या आंब्याचा रस करीन वाटलं. तर शहरात गेल्यावर ती आमची नोकरीवाली आत्या 4थ्या मजल्यावर राहत होती. तिथं गेल्यावर आता मला काय ते बटन दाबायचं कळत नाही ना, शिकेल कमी आहे ना. मी दररोज आवाजलं, कोणेस रे? अरे बाप रे, वाघ हिंडर खल्यावर आमच्या आत्या. मी कीर्तनातली सांगायलो, इतक्या नालायक आत्याची तर झाला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का? विठाला चांगल्या हसू लागल्या. मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या हात्यावर घेतलंय, पण सगळ्यात तुमच्या हात्या सांगायलो हे ध्यानात ठेवा. विठाला तितक्या उन्हात गेल्या जेवण तर काहीच नाही. आमच्या आत्या म्हणली, बाळू पाणी घेशील का? म्हणलं रोगर देशील का? शेतकऱ्याची बाई तिचं वर्णन नाही करू शकत. राज सत्तेतले कोणी बसले असताना नाही तर राजकारणातले. तर विटेवरच्या पांडुरंगाला जितका प्रणाम करतो तितकाच प्रणाम ज्ञानोबाराय तुकोबारायला करतो, तितकाच प्रणाम तुम्हाला करतो. आमच्याकडे बघून गाडी उभी करी जाऊ नका. पण शेतकरी दिसला तर त्याच्यासाठी गाडीचे काच खाली करून त्याला बोलत जा, देव तुमचं चांगलं करेल. राजे हो, जगातला प्रत्येक मस्तीतला माणूस कोणापासून जर जगत असेल तर माझ्या 4 देवापैकी एका शेतकरी राजापासून जगतोय. केवढी बी मस्ती असू द्या, 100 क्विंटल सोनं 100 क्विंटल चांदी असेल तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाता येत नाही. माझ्या शेतकरी राजाच्या रक्ताचा घाम मातीत पडतो, त्याच्यापासून मोती तयार होतात. मग तुम्ही आम्ही लोक जगतो म्हणून त्याच्याकडे गोड बघायचं. शेतकऱ्याची बाई शेतात चालली, आवाज ऐकिला महाराजांचा. पर्णकुटीपासून रस्ता. काम्या किती खराब आहे, काम किती चित्र याच्यावर सांगतोय. आणि मग ज्याने जिंकलाय त्यांची व्याधी वेळेत मांडेल, वेळेत वेळेत. बाईनं ऐकलं, महाराज आवाज देते. बघितलं इकडं तिकडं कोणी नव्हतं. डोक्यावरचं भाकरीचं टोपलं पर्णकुटीच्या दारात टेकलं. बाई आतमध्ये गेल्या. महाराजाचं आयुष्य 5 मिनिटं शिल्लक. टकटक महाराज त्या बाईकडे बघत होते. 5-6 महिन्यापूर्वी बाईचं लग्न झालं. जवळच गावाच्या बाजूला मळा होता, पेरणी चालू होती. मालक सासरे बुवा सगळे सासू सगळं शेतात गेलते.
आणि पाठीमागून भाकरीचं टोपलं घेऊन गेलेली ती मुलगी, तिनं ते टोपलं टेकलं. 5 मिनिटं महाराजांचं आयुष्य शिल्लक. महाराजांना त्यांच्या माठातला पेलाभर पाणी दिलं. महाराजांचं आयुष्य 2 मिनिटं शिल्लक राहिलं. प्याव का नाही पाणी महाराजानं पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. आयुष्य 1 मिनिटाचं शिल्लक राहिलं. आणि 1 मिनिटात, अर्ध्याच मिनिटात महाराजानं तिच्याकडे बघितलं. आयुष्य किती राहिलं बुवा? अर्धा मिनिटं. आणि अर्ध्या मिनिटात काय केलं? महाराज विमानदारात आलतं. सोन्याचा जर असलेले पायघड्या टाकल्यात. देवाचे पार्षद विमानात बसणारे प्रमोद राजे. अर्ध्या मिनिटातले काही 30 सेकंदातले 15 सेकंद निघून गेले. आणि 15 सेकंदात बुवा महाराजांनी बाईकडे बघितलं आणि महाराजांनी एकच विषय केला. ही जर तरुणपणात गवसली असती लग्न केलं असतं. ही जर तरुणपणात सापडली असती लग्न केलं असतं. किती काम बेकार. तरी तपोबरी वासनेचा संग होया वासनेचा संग झाला. वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. 15 सेकंदानं 100 वर्ष केलेली तपश्चर्या या नदीत बुडून गेली. इतका कामी चित्र आहे. आणि ह्या कामाला ज्यानं जिंकलंय तो माणूस फार अधिकारी. महाराज टाकळीकर भजन परंपरेमध्ये माझ्या काशीतल्या मालकानं एका संन्याशाला आवर्जून घेतलं. त्या संन्याशाचं नाव आहे नारद. भजन परंपरेतले मुख्य व्यक्ती आहेत. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मनोहर रे. माधवा मनोहर रे. माधवा सुरनर किन्नर नारद तुंबर मुख्य व्यक्ती. मग तुंबर नंतर भगवान शिवजीने नारदांना 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला आपलं. याही संन्याशाचा 2.5 मिनिटाकरता पाय घासाला. फक्त 2.5 मिनिटाकरता. आणि विश्वाच्या मालकाला पत्नी मागितली. 2.5 मिनिटं. तितक्या वेळापुरता काम. 6व्या क्रमांकाचा संन्यासी. 19 संन्याशापैकी 6वा क्रमांक त्या संन्याशाचा आहे. आणि 1 नंबरचा संन्यासी तुमच्या गावाचे मालक हे मारुतीराय. जगातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा बाप. जगातल्या 1 नंबरचा महात्मा. 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला भजन परंपरेत घेतलं. आणि विश्वाच्या मालकाला 16,108 पत्न्या. सर्वांना कथा बागण्यात आहे. काम मोठ्या लोकांना किती बेजार करतो. आपल्याला तर नदीला आपटीन काम महाराज. भगवान शिवशंकरांनी शिक्कामोर्तब केलेला भजन्या नारद. आणि विश्वाच्या मालकाला सांगितलं कोणी पोरगी देत नाही. काय सांगायले हो? 16,108 आहेत तुम्हाला. ध्यान याच्यातली एक. महाराज त्याच्यासारखा आगाव जगात कोण नाही. पंढरपुरातल्या मालकासारखा. एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोण नाही. तू टाटर चोरशीन, वायर चोरशीन, पाईप चोरशीन, मोटारी चोरशीन, दुसरं काय चोरशील भंगिरे. जगातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरच्या रावण नावाच्या गुंडाला ज्यानं आपटू हाणले तो पंढरपुरातला मालक किती नंबरचा गुंड आहे का? तुमच्याकडे क्रम लावायचे त्याच्या कशाला नादी लागायचं. तुझं एक माघताची भली तो आतायाची रांड केली. नैवम गिरगावकर लिखित. 16,108 बायकापैकी 1 मागितली. दिली तर नाही, मागणाऱ्याचीच बाई केली. इनान चिपळ्यावर ठुल्या त्या याची साडी झाली आणि एकाची चोळी झाली. बाई तर भेटलीच नाही, यायचीच बाई झाली. 7 पोर आणि 1 पोरगी झाली. दरवर्षाला एका पोराचं नाव येते. आता कोण्या पोराचं नाव चालू सांगता येईल का एखाद्याला? आणि पुन्हा माणसं म्हणते पावसाचा मेळच लागेना. पंचांग डोक्यात आहे का?
कोणतं संवत्सर आहे कळतं का? 50 एकर बापान जमीन कमी लिहिन, मग ते आम्हाला विचारतो आमचे दादा कोण्या दिवशी मेले, दिन 5 एकर जमीन तुझी. 50 एकर जमीन तुझ्या बापान 72च्या दुष्काळात एक टाइम भाकर खाऊन तुला कमून ठुली सुंबळ्या, आणि बाप कोण्या तिथील मेला याची तुला अक्कल नाही. तुझी संपत्ती वाऱ्यावर जाईल. विठाला पंचांगाचं नाव दरवर्षी त्या नारदीच्या मुलाचं आहे. नारदाची नारदी झाली. काम इतकं बेकार महाराज, किती बेकार काम. त्याच्या पलीकडे सांगू, तुमच्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे असते? एक. आता मला वाटतंय नाही तर काढून घेतले ना आता मंत्र्याला. त्याला पद जरी 10 असले तर त्याच्या गाडीला दिवे एकच असतो ना. एकच दिवा. एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे. माय काय गोळ्या संपल्या नाही. मला तुमचं राजकारण जरी कळत नसेल तरी वरचं कळतंय, आणि मला तुमचं कळून काय करायचं. मला पंढरपुरातला बॉस कळतोय, बस झालं. आणि आपण यायच्या नादी लागायचं नाही. आमचा मित्र चांगला गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचा. 3.5 एकर जमीन गेली, 14 गायी गेल्या, 8 म्हशी गेल्या. आता नाशिकला गटू उचलीत आपण कशाला नादी. आम्ही आमचा आपला बॉस पंढरपुरातला आहे, आपण तिकडे. हे मोठाले आपल्या पाया पडतेत ना, हे आपण कमवायचंय. आपण कशाला इकडे यायच्या नादी लागायचे. खुर्चीत बसणारी लोक वेगळे असतात, त्यांनी बाकीच्या गोष्टी त्यांना सांभाळता येतात, आपल्याला नसते जमत. मला वरच कळतंय. 222 दिवे एका राजाच्या गाडीला. 222 पदे ज्याला असते तो माणूस किती मोठा असेल. त्याचा पाय घासारलाय कितीशी. त्याला 2 देव भेटले. ते नालायक देव. 2 देव भेटले. ते 2 देव नालायक म्हणून आळंदीतल्या, देहूतल्या, पैठणमधल्या नामदेवरायांनी, चोखोबारायांनी, सावताबाबांनी, शेणा महाराजांनी, कबीर महाराजांनी, मीराबाईने, जनाबाईने, मुक्ताबाईने, सखुबाईने, गोरबा काकांनी, निवृत्तीदादांनी, सोपानदेवांनी या भंगिऱ्या देवाच्या पाया पडायला सांगितलं नाही. शेंदरी हेंदरी कोण पूजी. या आपल्या पोटाकरता भीक मागायलेत, त्या भीक माग्या देवाच्या पाया पडू नका. असे भंगिरी 2 देव 222 ज्या राजाच्या गाडीला दिवे येतं त्याला भेटले. आणि या राजानं त्या 2 देवायला कोंबडं व्हायला लावलं. राजाची पोरगी लय हुशार. त्या पोरीचं नाव जयंती, पोराचं नाव जयंत, राजाच्या बायकोचं नाव होतं सांगता येईल. किती भागवत ऐकली तुम्ही? हा, तुमच्याच भागवतावर भागवतकार पोळ्या खालेत ना. तुम्हीच भागवताला डाळ आणतात, तुम्हीच तांदूळ आणतात. नाही माहित का त्या राजाची बायको, तिचं नाव तर शची. विठाला शचीनं आपल्या मुलीला सांगितलं, जयंती बाबाला तुझ्या बाबाचा पाय घसरलाय, पण बाबा मोठे, हे 2 देव मातीत जातील. ह्या 2 देवाला तू सावध कर. शची नावाची मुलगी गेली आणि 2 देवाला सांगितली, आमचे बाबा 33 कोटी देवाचे राजे, त्याचं नाव इंद्र. आमच्या बाबात जरी चुकलं, गोमीचा 1 पाय मोडला तरी ती लंगडी होत नसते, आहे का नाही. झुरळाचा 1 पाय मोडल्यावर तिथंच चक्र हाणतं. त्याला इनमिन पाय 4 आणि 1 मोडल्यावर त्याला उडता येतं का. आणि ते गोमील म्हणला तू कसं काय चालेल. ते म्हणलं माझ्या नादीच काऊन लागली गोम म्हणली. मग एककडचं बारगाडा जरी तुटलं तरी मी खळखडत चलते. तू हे तुटल्यावर तर खाईन तुला कोणी वळिंबा. मोठं लय मोठ्याच्या कशाला बळीविने शक्ती बोलू नये. बोकड्याची शिंग लय मोठाले झाले, माईनं दूध पाजलं, त्याची माय शेळी. बोकड्याची माय कोण? शेळी. शेळीन बाब्याला दूध पाजलं, बोकड्याचं नाव बाब्या ठेवलं. बाब्याला 2 गलुले आणि असा सैल प्याला शेळीला बोकड्या. त्याला काय अक्कल असते का बोकड्याला? हा, बोकड्या जन्माला 3ऱ्या दिवशी त्याला बहीण कळत नाही. इतका बिनाकली बोकड्या. आणि हे बोकड्या ज्या देवाला कापित ते देव किती बिनाकली. बलवा नाही तर नका बोलू. तुम्हाला 30 गाव पटेल 36 गाव. मी काय माग लागे कीर्तन कर. आपलं घरचं धकल असा पाईप पंढरपुरातल्या मालकानं दिलाय. तुम्हाला आवडावं म्हणून मी काय साडी नेसून कीर्तन करणार नाही, किंवा तुमच्या बनेलीला अंडरवेली धुणार नाही. आपला हाऊस सांडायलाय, त्याच्यामुळे मला काही चोंबळे आवडत नाही. वरच्याला कीर्तन आवडावं असं करायचं. तुम्हाला काही आवडून हे लोक काही एका दिवशी म्हणते पैशात जोर झालेले माणसं महाराजाला साडी नेसून नाचायला लावतील. काय करते मग ते आपण करायचं का? नाही. विठाला बोकड्यात शिंग वाढे. आई म्हणला, आई तलवारीवानी शिंग वाढे. माय म्हणली, बाब्या
लय दूध प्यालास रे, त्याच्यामुळे शिंग वाढेन, कान वाढेत. हो, बोरीचा पाला खाताना भोईला कान घासायले, असे शिंगण कान वाढेत. बोकड्या म्हणला, माय नदीच्या पलीकड जाळीत वाघ आहे, त्याला मारीनच. बोकड्या शिंगण वाघ मरत असतो का? आहे का नाही? जयंती काय म्हणली, माझ्या बापाला 222 पद आहेत, ते वाघ आहे, तुम्ही बोकडे आहेत, तुम्ही नका त्याला शिंगण मारू, तुम्ही मारू नका, तुम्ही ऐका बरं, कोंबड हो नका. जयंतीचं ऐकले नाही, हे 2 देव कोंबड झाले, रातच्या 2 वाजता बोंबलले. कोणाच्या घरी? न्यायदेवतेच्या दारात. न्यायदेवतेचं ज्या न्यायशास्त्र केलं त्या व्यक्तीचं नाव आहे मुनिश्री गौतम. हा, कशाला म्हणते न्यायशास्त्र? हस्ती कविठन्य न्याय. याच्यातला 0.5% आपल्या न्याय व्यवस्थेत जर वापरला तर या भारत देशातल्या पवित्र स्त्रीवर अन्याय करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहायचा आदेश नाही. त्याला हस्ती कविठन्य न्याय म्हणतात. पण हे न्याय खुर्ची खाली दाबले. विठाला गौतमाच्या दारात ते कोंबड बोंबललं. महाराजांच्या लक्षात आलं कोंबडा हरवले, पहाट झाली. स्नाना करता निघाले, गंगेचा शाप लागला आणि 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत या मंत्र्यांनी बाईच्या मालकाचं रूप घेतलं आणि बाईवर अन्याय केला. तिचं नाव होतं अहिल्या. बघा पुढे नारदाचं सांगितलं, इंद्राचं ऐकलं. काम्या किती खराब आहे बघा. त्याच्या पुढं जगाला संध्याकाळचा प्रकाश देणारा त्याचं नाव चंद्र आहे. चंद्राच्या प्रकाशाला किंमत आहे बरं, तुम्ही अजून बी लक्षात घ्या. चंद्राचा प्रकाश मकेवर पडल्याशिवाय मकेचे दाणे भरत नाहीत. सूर्याच्या प्रकाशाने वाढ होईल, पण फलोत्पादन, फुलाची प्रक्रिया, चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा, फलक्रियेसाठी चंद्राचा प्रकाश अत्यंत गरजेचे. विश्वातल्या कुठल्याही व्यक्तीला त्या फलद्रूप क्रियेचा अमृत प्राप्त चंद्राशी होत नाही. आणि जगाला फलद्रूप क्रिया करून देणारा व्यक्ती चंद्र. एका महाराजाकडे शिकायला गेला आणि त्या महाराजाच्या पत्नीवर अन्याय केला. गुरु महाराजांकडे शिकला आणि त्या गुरुमाईवर अन्याय केला. काम किती बेकार. म्हणून मालक एका ठिकाणी म्हणले, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. इंद्राचं वाजिलं, चंद्राचं वाजिलं, नारदाची बाई केली. पहा त्या रावणा काय झाले. महाराज एवढा अजिंक्य रावण होता, एवढा अजिंक्य रावण. राजकारणातल्या लोकांना सांगतो, त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 13-12 खासदार एक चौकट इकल्यावर 13-12 अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे. दुपारी 2 वाजून 18 मिनिटाला हाणला, आपटू मारला. फक्त एकाच माऊलीकडे पापात्मक दृष्टीने पाहिलं. पहा त्या रावणा काय झाले. काय ताकद महाराज. इतका काम बेकार हो. आता इतक्या बेकार कामाला ज्यांनी जिंकले, आता राहिले माझ्याकडे 25 मिनिटं. त्याच्यात तुम्हाला 1-2 छोट्या याद्या देतो आणि माझ्या वाणीला कुलूप लावतो. माणसं जेवायची. तर नवरदेव नवरी स्टेजवर उभे आहेत. नरपत कोणाला म्हणते, आपल्या पहिल्या कडव्याचा पुरावा ऐकायचा दादा. नवरदेव नवरी स्टेजवर उभे आहेत. अंतरपट धरला प्रमोद महाराज, अंतरपट धरला. कोणा असावे अंतरपटाला, कोणा असावे मंगलाष्टकाला. महर्षी सांदीपनी होते, हो भृशुंडी होते, बकदालभ्य होते, लोमश होते, असे साधू होते. त्या लग्नात मंगलाष्टक म्हणायला तुम्ही आम्ही थोडेच होतो. ताई ग बाई ग सखाराम तात्याचा भाग्या आणि श्रीराम तात्याची संगी. असे मंगलाष्टक म्हणणाऱ्याला कोण्या नरकात टाकावं यमाला सुद्धा अक्कल राहिली नाही. स्वतंत्र नरक करील यम या भंगिऱ्यासाठी स्वतंत्र.
हा असं काही म्हणत असते. अहो मंगलाष्टक म्हणजे आपल्या संस्कृतीतले आशीर्वाद आहेत. हे असं काही नाही करायचं. पैशाचा जोर झाला म्हणून असा चिखल नाही केला पाहिजे. आपल्या संप्रदायाचे नियम नाही मोडले पाहिजे. आशीर्वाद आहेत ते महाराज मंगलाष्टक कोणी म्हणा, पण सात्विक पुराणातले, वेदातले, शास्त्रातले याच्यातले म्हणा ना, त्याला मर्यादा आहे. आणि ते मंगलाष्टक म्हणण्यासाठी अधिकारी अंतरपट धरलेला आहे. नवरदेव 22.5 वर्षाचा आहे. मुलगी सुंदर आहे. 18-19 वर्षाची मुलगी आहे. 22.5 वर्षाचा नवरदेव आहे. आता त्याचं वय किती होतं ते सांगता येईल नाही, पण कायद्याच्या चौकटीत बसला असं सांगायचं. आपण कायद्याच्या चौकटीला तडा दिला की उद्याच बाळू महाराज आहे का नाही. म्हणून 22.5 वर्षाचा नवरदेव, आणि खरंच त्या नवरदेवाचं वय 22.5 वर्षाचं होतं. त्याचा पुरावा तुम्हाला पुढे देईल. 18-19 वर्षाची नवरी आहे. अंतरपड धरला. लग्नाला पंढरीतले मालक आहेत. कामावर ज्यानं जय प्राप्त केला ते नराच्या यादीत. त्या लग्नासाठी काशीतले मालक आहेत. सपत्नीक भगवान शिवजी आणि पार्वती माता, पंढरीतले मालक आणि रुक्मिणी माता, ब्रह्मदेव आणि सावित्री माता, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी ही सगळी लोक त्या लग्नाला हजर आहेत. अक्षिदा सगळ्यांना वाटल्या गेल्या. आणि अक्षिदा वाटायच्या वेळेला, वाटल्याच्या नंतर मंगलाष्टकाला सुरुवात करू का असं म्हणत असताना महर्षीच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आमकी आमकी व्यक्ती कुठे आहे? ती व्यक्ती म्हणजे नवरदेवाचा मुलगा होता. कॅसेट गुंडाळली असेल नाही का? नवरदेवाचा मुलगा कुठे विचारलंय? नवरदेवाचा मुलगा कुठे विचारलंय? कारण त्या नवरदेवाचं लग्न दुसरं होतं. डोक्यातलं भ्रम काढून टाका. लग्न कुठं होतं? दुसरं होतं. नवरदेवाचा मुलगा कुठे आहे? महात्म्याने ऋषीने विचारल्याबरोबर पंढरीतले मालक गुडघ्यात डोकं घालून रडत होते. मुनीवर जवळ गेले आणि पंढरीतल्या मालकाला विचारलं, प्रभू नवरदेवाच्या मुलाला विचारल्याच्या नंतर तुम्ही रडता? विश्वाच्या मालकाने त्या साधूच्या अंतकरणाला कडकडाटून मिठी मारली आणि बोटाने दाखवलं. बापावर अक्षदा टाकण्यासाठी मुलगा तिथं बसला. त्या मुलाचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्य 95 वर्षाचं म्हातारं शिकारी करता गेलं आणि एका व्यक्तीची पोरगी पाहिली 18-19 वर्षाची. लग्न करण्याची इच्छा झाली. बापानं सांगितलं देत नाही. नरसोन घरी म्हातारा आलं. 95 वर्षाचं प्रमोद घरी आलं. म्हातारा 22.5 वर्षाच्या मुलाने विचारलं, बाबा काय? लग्न करण्याची इच्छा आहे रे. पोरगी देत नाही. ते घोड्यावर मुलगा बसला. 22.5 वर्षाचा तरुण मुलगा. महाराज या मुलाच्या आयुष्याकडे सूर्य लाजत होता. काय ताकद त्या मुलात. देखोनी दक्षिणाय नाती घोर. भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारून या दूर आणि स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस या मला पाय त्याला उभा करणारा महात्मा. महाराज त्या महात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथात बसत नव्हता. काय ताकद त्या 22.5 वर्षाच्या व्यक्तीत. आणि जंगलात राहणाऱ्या पोरीच्या बापाचे पाय धरले. दादा पोरगी देऊन टाका. खळा खळा पोरीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. प्रणाम केला. राजकुमार 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोरगी देऊ कशी? पोरगी भाकरी करीत होती. टाकळी कर भाकरी करता करता तिच्या समोर भाकरी करायचं पाणी हातावर घेतलं आणि संकल्प सोडा. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला देऊन टाकलं.
आणि बापाचं 95 वर्षाचं म्हातारपण पोराला घेतलं. देत नाही पोरीचा बाप पोरगी. का नाही? गादीवर बसायचा अधिकार तुमचा आहे. त्याच दिवशी पाणी सोडलं मरेपर्यंत खुर्चीवर बसणार नाही. दुसरी प्रतिज्ञा देत नाही. तुम्हाला राग आला आणि लग्न केलं आणि तुम्हाला पोरग झालं तर खुर्चीचा अधिकार तुम्हाला. जीवनभर लग्न करणार नाही. अजन्म ब्रह्मचर्य. तिसरी प्रतिज्ञा. तरी पोरगी देत नाही. विचारलं व्यक्तीनं का देत नाहीत? रागाच्या भरात तुमचं तारुण्य माझ्या मुलीमुळे मातीत गेलंय. तुम्ही जर माझ्या मुलीला मारलं तर जीवनभर बाईवर शस्त्र धरणार नाही. जीवनभर बाईवर शस्त्र धरणार नाही. 4 प्रतिज्ञा भीषण, उपप्रतिज्ञा 22 आणि ते 95 वर्षाचा मुलगा कोपऱ्यात बसून 22.5 वर्षाच्या बापाचं लग्न लावतोय. त्या व्यक्तीला भीष्माचार्य म्हणतात. भीष्माचार्य. हे ब्रह्मचर्यातलं 1 नंबरचं मूर्तिमंत रत्न. म्हणून तात्विक वागणाऱ्या लोकांना भीष्म पदवी दिल्या जाते. भीष्म पदवी. भीष्म भीष्म पदवी दिल्या जाते. भजन भीष्म, मृदंग भीष्म, हे विद्वानातले भीष्म. ही भीषण प्रतिज्ञा त्यांची. महाराज हे ब्रह्मचर्याचं टोक काम असा फुकून द्याला. फुकून भीष्माचार्यांनी. म्हणून नर पदवी घेण्यासाठी ते अधिकृत आहेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काम क्रोध नाही म्हणून आपण ती पदवी घ्यायच्या लायकीचे नाही. 400 वर्षापूर्वी 375 वर्षापूर्वीची गोष्ट. कथा प्रसंग जिवंत जाज्वल्य. एका पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी त्या काळातली एक सुंदर देवांगना पाठवली. तर मला एक सांगू का, माणसाचं जीवन भ्रष्ट करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, आपल्या भ्रष्टतेपासून जर आपल्याला वाचायचं असेल आचरणातून, तर जगातली आपली बायको सोडून प्रत्येक स्त्रीला जगदंबा म्हणा.
दगडा बाबतीत मरण नाही. जी माऊली दिसन आपली स्वभार्या सांडोनी जाना, ज्येष्ठ ती माते समाना, आणि कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. ज्येष्ठ भेटली असेल तिला आई म्हणा, कमी वयाची भेटली असेल तिला बहीण म्हणा. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर आपण देवी म्हणलं तर आपल्या खिशातले पैसे जळतेत का. मग क्षत्र कुठलंही असो, त्याला मोठं व्हायचं असेल त्यानं काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. दोन लोकांचं स्त्रीच्या बाबतीत सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये हरिनामाचा प्रचार, रामनामाचा प्रचार, रामकृष्ण नामाचा प्रचार, हरिभजनानं हे भक्तिमय वातावरण हे विश्व ढवळून काढलं. ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. त्या तुकोबारायला रस्त्याच्या बाजूला ओढण्यासाठी त्या काळातली एक देवांगणी सारखी सुंदर, पुष्पांच्या पाकळ्यांना लाजवील इतकी तिची त्वचा सुंदर आहे. आकाशातल्या चांदण्या तिला लवून नमस्कार करावा इतकं तिचं तेज आहे, इतकी लावण्य लतिका आहे. आणि ती तुकोबारायच्या समोर एकांतात डोक्यावरचा पदर खाली सोडून उभी आहे. हा, माझ्या मावल्यांना तुम्हाला एक मागणी मागेल. या देशातल्या दोन गोष्टी झाकलेल्या असावा. देवानं कोटीनं जरी पैसे दिले तरी आतल्या खिशात ठेवले पाहिजे. डायरीच्या पुढून जे पैसे ठेवतात का, हे भिकारी नसतेत, हे भिकार चोट असते. हे डायरीच्या पुढून जे दिसते पैसे ठेवतात का, हे भिकार चोट असते. ते भिकार चोट, भिकारी नाही, हे भिकार चोट असते. लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. महाराज, 5व्या शकंदाला भारत देशाचा स्वर्ग होणार. 5व्या शकंदाला देशाचा स्वर्ग होणार. मर्यादा आहे, मर्यादा, मर्यादा आहे. पदर सोडलं तुकोबारायांनी पाहिलं. जायो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. वरी बोट केलं. भंगिरेलांची संख्या वरी जास्त होती. भंगिऱ्यांची संख्या वरी जास्त होती, वरी जास्त होती. महाराज, साधू कशावरून ओळखायचा असतो? साधू ओळखायचा असतो आचरणावून. वारकरी कशावरून ओळखायचा? आचरणावून. कृष्णा बुवा, माऊली बुवा, प्रमोद बुवा, आपल्याला ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला घरात जेव घालते. ही ताकद आहे. आपल्या मागच्या लोकांनी आचरण सांभाळलं. त्या ज्ञानोबाराय तुकोबारायचं आम्ही नाव घेतो म्हणून ज्या बाईची चप्पल पाहायची ताकद नाही ती बाई आम्हाला भाताव तूप वाढते. याची एकमेव ताकद आहे. सरपंच आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायने चुका केल्या नाही. हा, म्हणून आम्ही त्या करायच्या नाही, आम्ही त्या करायच्या नाही, त्या करायच्या नाही. या असतील जगदंबा माना. तुकोबारायांनी माय शब्द वापरला. जाई हो तू माते न करी सायास. प्रयत्न करू नकोस मला वाटवण्याचा. महाराज, बाई जुलाल होती. हा, बाई सामान्य का? तुकोबारायला फसवायला गेलेली बाई. ते का भंगिऱ्या महाराजाला फसिले थोडं तीन. असे तर किती फसतील गेड. ते तुकोबाराय होते, तुकोबाराय. आणि त्यांना फसवला गेलेली कोण बाई? त्या बाईने सांगितलं, महाराज मला तुम्ही माय म्हणलात, मला तुम्ही बहीण म्हणत असताल, मला तुम्ही लेक म्हणत असताल, माय तर म्हणलात. डोळे का झाकले? डोळे कशा करता झाकले? महाराज, ते तुकोबाराय होते. तुकोबाराय सांगितलं, माझी माय मला एखादी आवडीनं गोष्ट जर पंढरपुरातल्या ए खदरा वळ वळिंबा गपचिक बसा ना. उद्यापासून लेकरं पुढे बसत जाऊ नका. मोठ्या माणसांना जागा पुढे देत जा. हे माय, मला जी महत्वाची गोष्ट मागायची का ती मी विटेवरच्या मालकाला मागत असताना डोळे झाकून मागत असतो. मग मला माय म्हणल्याच्या नंतर तुम्ही डोळे झाकले. पंढरपुरातल्या मालकाला काय मागितलं? एकच मागितलं, हे जगदानंद कंद पंढरीश पांडुरंग परमात्मा, पुढचा जन्म जर मला माणसाचा दिलास तर या बाईच्या पोटी दे. महाराज, जीवनातलं अश्लील काय 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 शील भरकटलेलं शील असेल, भरकटलेलं चारित्र्य असेल
ते सगळं त्याच वाहत्या पाण्यात धुतलं आणि तुकोबारायची श्रोता झाली. तुकोबारायची श्रोता. महाराज काम जिंकलाय, काम जिंकलाय. असंच एका राजाचं चरित्र आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून. एका कवीनं वर्णन केलंय. तिचा प्रकाश अमावस्याच्या दिवशी पडत होता. सगळे दिवे बंद केल्यावर तिचं शरीर चमकत होतं. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. त्या राजाचं नाव आहे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई. किती पत्न्या छत्रपतींना? किती पत्न्या? क्या बात आहे. वा, माझ्या महाराष्ट्राच्या जी जाऊ येत तुम्ही. नाव सांगता येतील का बाई आठींची? हे सांगा ग, पाठ करा. ज्या राजामुळे तुम्ही अस्तित्वात आहात, ज्या राजाच्या जन्मामुळे तुम्ही संस्कृतीत आहात, ज्या राजाच्या जन्मामुळे, ज्याच्या कर्तव्याच्या धाकामुळे, ज्याच्या दराऱ्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या माऊलीकडे आजही बघण्याची हिंमत कोणाची होत नाही. त्या राजाचा दरारा आहे, दरारा. त्याच्या प्रापंचातल्या संसारातल्या लोकांची नाव पाठवा. भंगिऱ्याचे घरचे कशाला पाठ करता? ते गर्दा उकांडा नुसता. पाच सांगतो, बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई. 5. किती राहिल्या पुन्हा? घरी गेल्यावर पाठ करा. तुम्हाला गिरगाव करायची शपथ आहे. विडाला 8 पत्न्या. भगवान रायरेश्वराला अंतःकरणात आणलं. अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडतो, कल्याणच्या सुभेदाराची सून. आणि भगवान रायरेश्वराचं स्मरण केलं. देवाला सांगितलं, देवा श्रावण महिना चालू आहे. या मासामध्ये भगवान शिवजीचं आधिपत्य, रायरेश्वराचं आधिपत्य. आणि त्या शिवजीला अंतःकरणातून प्रार्थना केली, देवा ह्या माझ्या बहिणीला सुखरूप तिच्या घरी जाऊ द्यावा. 8 पत्न्यापैकी एका धर्मपत्नीला आमंत्रित केलं. खना नारळानं कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमानाच्या सोनाची वटी भरली आणि पालखी तयार केली. त्या पालखीत तिला बसवलं आणि सांगितलं, सुखरूप नेऊन घाला, सुखरूप नेऊन घाला. महाराज, ती जर ठेवली असती तर 5-4 किल्ले आपण मध्ये येत होते. 5-4 किल्ले. पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, आमदारकी खासदारकी नाही. आप्पा एक प्रांत ताब्यात येत होता. एक प्रांत. फक्त एक बाई नुसती जवळ ठेवली असती तर. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत आपल्याला कलंक लागला असता. कामातून बाजूला 8 पत्न्या ओघळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला आणि माय बहीण म्हणून पाहणारा राजा विरोधकाच्या सुनाला बहीण म्हणून वाट लावा. काम जिंकला. तुकोबारायांनी काम जिंकला. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध महागाईचं घ्यावं पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे. हो ना, दुसऱ्याच्या मक्कीत कशाला घालायचं? आणि ना ते शेतकरी रूम नेना आपल्याला. आणि आज बाहेरून जरी कोणी सोमवार सोडून आले असतील तरी गावाची परंपरा आहे, सप्ताह झाल्यावर पंगत असते म्हणून बऱ्याच लोकांचे सोमवार सुद्धा सोडायचे. त्याचं पाप माझ्या डोक्यावर पडेल आहे का नाही? मान मोडून जाईल. गिरगाव करायची मर्यादा असावी. 10 मिनिटं. बरं, पहिल्यांदा चालू गावामध्ये म्हणजे हे 2 आणि ते 10, 12 मिनिटं शिल्लक कीर्तन करतो. त्याच्यानंतर मग 1च मिनिटं. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळं शिवजींचा जप होईल. मग जय विठ्ठल बरं का कृष्णा बाबा. मदत प्रमाणे मी तुम्हाला खूप सोडेल. आपल्याकडे वाड्यावर सोयरी किवत होत्या. भाऊसाहेबाच्या वाड्यातला नवरदेव आहे, तात्यासाहेबाच्या वाड्यातला आहे, नानासाहेबाच्या वाड्यातला आहे, काकासाहेबाच्या वाड्यातला आहे, अण्णासाहेबाच्या वाड्यातला आहे, गोविंदरावच्या, भास्कररावच्या, आमक्यांच्या, असं ते वाड्यावर सोयरी किवत होत्या.
आता वाड्यावर नाही बब्या काय करतो त्याच्यावर सोयरी वाडे फाडे चट मुरगाळले मोठा वाडा पोकळवासान वारा जाई बसा आता कोण भूती विचारित नाही नेमका बब्या काय करतोय म्हणले बब्याचा बाप कलेक्टर आहे पण बब्या बुटा हरपून येतो बब्याला पोरगी भेटणार नाही बब्याचा बाप कलेक्टर आहे बब्याच्या बापाच्या 13व्याला बब्या शिल्लक ठूत नाही हे रोज बुटा हरपून यालाय ना कशावर सोयरीक होती बब्याचं कर्तव्य पाहून बब्याचं कर्तव्य पाहून एक नवरदेव किती मोठा ज्याची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार त्याच्या दाढीन मिशा जाळल्या हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी नुसती दाढी नाही जाळली धन्य धन्य कोंबारायला सुद्धा आवडलंय धन्य धन्य म्हणे तुका कारण या भारत देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहणाऱ्या मूर्खाचं गाव जाळा हे तुकोबारायला सुद्धा आनंद वाटला त्या भारत देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहिलं त्यानं हात लावायची काय त्याची मायविली आणि कशाला हात लावून सीतेच्या जवळ राम सोडून दिले तर प्रत्येक जण पुसक होत होता रामाच्या व्यतिरिक्त प्रत्येक जण पुसक होत होता कारण सीताई साहेब जिथं बसल्या ती जागा 100 फुटापर्यंत राममय होत होती जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती नैवम गिरगावकर लिखितम काय हिम्मत आहे रावणाची हात लावायची नुसतं पाहलं का पापात्मक पाहलं म्हणून त्याच्या दाढी मिशा जाळल्या त्याचं गाव जाळलं धन्य धन्य म्हणे तुका म्हणजे वा मारुती रे वा तुम्ही हरामखोराचं गाव जाळलं तू या परस्त्रीकडं कारण तुम्हाला एक सांगू का तुम्ही एकही अभंग पाठ करू नका एकदाही पंढरीला जाऊ नका एकदाही काशीला जाऊ नका आळंदी देहूला पैठणला जाऊ नका पण स्वतःची बायको सोडून जगातली जी स्त्री दिसल तिच्यात तुम्ही रुक्मिणी पहा कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल कोट्यावधी भजन करू करू टाळ उगळिले तुळशीचे मणी कदरले हरामखोराला आणि यांच्याकडे बघून जर तुझ्या डोळ्यात डब्बा फुटत असेल तर तू बिना चपलाचा जरी पंढरपूरला गेला सोंबळ्या तर तुला जेबशिबीनं खड्डा करून जरी चंद्रभागेत पुरलं न सोंबळ्या तरी तुला मोक्ष नाही विठाला रावणाच्या दाढी मिशा जाळल्या खासदाराच्या नाही दिल्लीतल्या लोकांच्या नाही महाराज 33 कोटी देवता ज्याच्या इथं पाणी भरतात त्याला रावण म्हणतात रावण हो प्रत्यक्ष दक्षिणेचा राजा त्याच्या इथं असा चळचळ कापत होता रावणांच्या प्रधानान जांभळी दिल्या दक्षिणेचा राजा यम त्याचं धोतर सुटत होत प्रस्त नावाच्या प्रधानान जांभळी दिली इतका दर्जेदार रावण आणि त्याच्या दाढी मिशा जाळल्या नवरदेव किती पावरबाज काय शक्तिशाली नवरदेव काय पावर असेल त्या नवरदेवाची एका नवरदेवाच्या बायकोचं कुंकू पुसायची वेळ आली लग्न झाल्यावर एका नवरदेवाच्या बायकोचं कुंकू पुसायची वेळ आली त्या नवरदेवाचं नाव लक्ष्मण आणि कुंकू पुसता पुसता 16 योजनाचा पर्वत हातावर आणला काय नवरदेव पावरबाज असेल 16 योजनाचा पर्वत माझ्या लहानपणी एका म्हातारीचा मी पाळणा ऐकिलता काय जुन्या बायका होत्या वल्लियानाया गेले मारवती वल्लियानाया गेले मारवती जिवंत केले उर्मिला पती जुबाळा झुरे जिवंत केले उर्मिला पती जुबाळा झुरे या दुसरेच पाळणे पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी खात या केळ
आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल काही म्हणता तुम्ही महादेवाल बी आणि बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले वाहून नाही जाचीच का वाड्यात गाथ्यातलं म्हणणं काही कशालीच किती आपलं माथाडातलं आणि त्याचा जेव्हा आमच्या सुद्धा लोकांना लय गबाळ आवडायला याचं एकमेव पाप तुमच्यातल्या 2% हराम खोरायचंय तुमच्यातल्या 2% लोकांना जोर आलाय आगाव ऐकायचा विठाला एक शस्त्र भ्रष्ट करायचा जो कोणी प्रयत्न करेल त्याच्या घराला लवकर कुलूप लागणार विठाला काय तुला जोर आला असेल ते तिकडे भ्रष्ट कर या क्षेत्राला भ्रष्ट करायचं नाही महाराज कन्या आंबाड्या खाऊन लोकांनी तपश्चर्या केल्या काय तुको भरायचं जीवन काय ज्ञानो भरायच्या झोळीत शेण टाकावं परंपरा टिकवली काय तुको भरायला काठीन मारावं परंपरा टिकवली नाथांच्या अंगावर 108 वेळा शकील नावाचा मुसलमान थुकला काय परंपरा टिकवली या लोकांनी टिकवलेली परंपरा आम्ही मातीत घालायची नाही आम्ही सामस बसून कीर्तन करावं लागते लाज वाटती लाज 4 फेब्रुवारी 19 ला अपघात झाल्यामुळे बॉयलजनला क्रॅक चालताना काय होतं धोतरणे असताना पण फिरावं लागतंय कंपन होते मन बसावं लागते त्याची पण माझी मला लाज वाटते आपल्याही कुठे 1% पाप असेल विढाला पर्वत आणला कोणाचे डोळे पुसले महाराज कृष्णाबुवा पंढरपुरातल्या मालकाचे लक्ष्मण शेषाचा अवतार राम कोणाचे अवतार पंढरपुरातले मालक होते लक्ष्मण जर मृत्यू पावले असते उर्मिलाई साहेब विधवा झाल्या असत्या सीताई साहेब पण विधवा झाल्या असत्या पंढरपुरातले मालक वापस जात नव्हते देह त्याग केला असता महाराज श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला सीताई साहेब चौघींच्या कपाळावर कुंकू जर शाबीत ठेवला असेल तर मंदिरातल्या मालकाने नवरदेव पावरबाज किती असेल कल्पना काय पावर असेल या नवरदेवाची महाराज पंढरपुरातल्या मालकाला आयुष्य द्यायची ताकद या मालकात तयाची होता दर्शना ह्या लोकांचं दर्शन झाल्या बंधन तुटते महाराज हरवलेली सीता महाराज हरवलेल्या जगाच्या मालकाची पत्नी प्रापंचिक बंधन त्याच्यातून मुक्तता तोडवण्याचं काम यांनी केलंय काय नवरदेव पावरबाज असेल 8व्या अवतारात भजन करणाऱ्याला गादी द्यायची होती भजन करणाऱ्याला खुर्ची द्यायची होती भारताची ते भजन करणारे धर्म भीम अर्जुन नकुल आणि सहदेव आणि याचा विरोध करणारे भजन न करणारे ते 100 कुत्रे त्या आंधळ्याचे 100 कुत्रे एक ना धड भाराभर चिंध्या काही पुसायच्या कामी नाही बिनाकली होते बिनाकली नालायक होते यांना संपून या भजन करणाऱ्याला खुर्ची द्यायची होती पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठवेती की बाळवेती निद्रा भय स्थिती जायतीता क्रियम भयायती संगस्तुदो पार्था भवायती गुणम भयो रोमा भयायती नामे स्थिता झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात असा 1 नंबरचा भजने अर्जुन जिच्या तुमच्या आमच्या डोक्याची केस स्वयंपाकात पडल्यावर चिळस येती चिळस येती जिने इंसरलेले केस उकंड्यात केल्या उकंड्यात कृष्ण कृष्ण नाव निघते ते केस फक्त द्रौपदीचे होते ते केस फक्त द्रौपदीचे होते मन विराट राजाच्या घरी उकंडात बसायला गुप्तचर आले विराटाच्या उकंड्यात ते केस जर कृष्ण कृष्ण म्हणत असेल तर निश्चित तिथं द्रौपदी लपलेली आहे मग द्रौपदीनं जिथं यांनी डोकं इचरलंय तिथं शेणाचा गोळा घेऊन पंढरपुरातला मालक त्या शेणाच्या गोळ्याला केस जमा करीत होता आणि तितके गोळे वाळून पेटून देत होता महाराज तिच्या केसाचा यज्ञ इतकी भजन करणारी बाई म्हणून यायला दिल्लीतली गादी भेटावा यांना दिल्लीतली गादी भेटत नव्हती ती भेटली फक्त मंदिरातल्या नवरदेवामुळे हा मालक हा बॉस जर रथाच्या ध्वजावर बसला नसता तर पंडित भाऊ पहिल्याच दिवशी द्रोणाचार्याच्या बाणानं पंढरपुरातला मालक अर्जुन जळून राग झाला असता ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत काय ताकद महाराज नवरदेव पावरबाज किती असेल आणि या नवरदेवाला हळद लावायची इच्छा पंढरपुरातल्या 7व्या अवताराच्या मालकिनीच्या अंतकरणात आली त्या मालकिनीला सीताई साहेब म्हणतात मारुतीरायाने प्रणाम केला माय
मी उपजताच ब्रह्मचर्याची कासोटी बांधून आलोय. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आहे. मी मुलगा आहे का मुलगी लक्षणावून माझ्या आईनं ओळखिले. माझे इंद्रिय माझ्या आईनं बापानं पाहिले नाही. मला परस्त्रीला दाखवायचे नाही, मला लग्न करायचं नाही. म्हणून त्याचं दर्शन घेतलं. बलाची शक्ती, बलाची देवता आहे. शक्ती वाढते तरुणांनो, वैचारिक पातळी वाढते. महाराज जगाच्या मालकाचे संकट दूर करायची ताकद त्याच्यात आहे. एक नंबरचं कामावर का महाराज काम बांधणं वडी. हो, काम असा बांधून टाकला. त्याच मुसक्या आवळल्या. हे कामाची नाही ते क्रोधाची कैसा. काम चालून टाकला होता, चालून. खेळिया माझी हनुम्याच्या न पडे कामावेसनी रे. काय ताकद होती महाराज. आणि तो नवरदेव म्हणून काम क्रोध नाही अंगी. इतकी मोठी ताकद. तो चिनर जन्मला जगी. या महात्म्याचं दर्शन घेतलं की आपले बंधनं तुटतेत. एवढी मोठी योग्यता इथं आहे. पवित्र अधिष्ठान तुमच्या सर्व गावकऱ्यांचं या पंचक्रोशीतलं त्या अधिष्ठानाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. काम का जिंकायचा 1-2 मिनिटात मुद्दा सांगतो. एका माणसानं 70 माणसं मारले. सरपंच 70 खून केले. खून आणि 70 खून केले तरी पठ्ठ्या गौसालाच नाही. कृष्णा हे माऊली भाऊ गौसालाच नाही. मग त्याने एक महाराज सापडीला. असाच भंगिर्या ते महाराज असाच लोकांना वरी नेलेला. लोकायला काय याला चिब्याला आणि शिमग्यास तेलाला काय नसते ते. हो, महाराजाकडे गेले. महाराज मी 70 खून केले. अरे बाप, बर तुमच्या पाय पडतो. महाराजाला वाटलं 70 डाके खून करणार आपल्या पाय पडतो, आपण लयच पावर बाजेत काय, असं त्या महाराजाला वाटलं. असं लोकायला, आमच्या लोकायला वाटते. लोक आमच्या, अरे लोकायच्या गोळ्या नाही संपल्या बाळ्या. तू ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून तू ह्या पाया पडतेच. जरा हिच्या बात्र आज जाय, येडेवानी करी जाऊ नको. ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन सोडून दिल्यावर तुला मका कापायला बोलणार नाही. असं गंडल नाही आलं पाहिजे आम्हाला लोकांना. गंडल नाही आलं पाहिजे. तर महाराजाला गंडल आलं. 70 खून करणार माझ्या पाया पडतो. वा आइये 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 आपका कल्याण हो. 70 खून करणाऱ्याचं कल्याण होत असतं रे सुंबळ्या. तू जळशील ना लंगुटी सगट. तुझ्या माळा पण शिल्लक राहायच्या नाही गळ्याच्या. काही बी बोलत असते का. महाराज म्हणले महाराज 70 खून केले, कल्याण गिल्याण काही होत नाही, पाप संपवायचा मार्ग सांगा. महाराज म्हणले गंगाची आंघोळी कर. किती? 7 वर्ष करीतच राहिले. त्याची बायको लय हुशार होती त्या गुंडडाची. घरी आला आणि बायकोल म्हणला 7.5 वर्ष घरी येत नाही. महाराजांनी 7 वर्ष सांगितले. मी 7.5 वर्ष गंगाची आंघोळी करतो. ती म्हणली कशासाठी? 70 माणसं मारलेलं पाप. ती म्हणली पाप संपले कसं कळावं महाराजाला विचारा. बाई लय हुशार. आणि लय जणांच्या बायका हुशार आहेत म्हणून त्याचं चाललंय. लय गधडे. त्या बी मायबापाचं नाव करण्यासाठी या नालायकाला सांभाळायला. इतके काही काय नालायक येत, पण बायकामुळे त्यांचं चाललंय. हो, बऱ्याच लोक भंगीर यायच्या बायका चांगल्या म्हणून त्याचा संसार गोड. नाही त्याला का आकली आहेत का काय. आता इतके बी नाकली. आम्हाला एक जण भेटलं बस स्टँडला झोपलेलं. त्याला डुकरान ढोसणी दिल्या होती. म्हणायचं पपेच माय मला पडू दे ना. आमच्या संघचं म्हणलं याला डुकर ढोकणे ढोसणी द्यायला पपेच माय कसं काय म्हणायले. म्हणलं जाऊ दे बा कशाला ताण घेतो. एसटीला टाइम होता तेव्हा आम्ही एसटीने फिरत होतो. पुन्हा ढोसणी दिल्या. ते म्हणला पडू देणार तू काम कर ना. बरं ते मला म्हणलं जाऊ द्या हे पपेच माय म्हणाले डुकराला. पण डुकर काऊन याला ढोसणी द्यायला. म्हणलं त्याच्या खिशातले फुटाने हे इकडे खिशात गेले आणि त्या अंगाखाली खिसा गेलाय. याला ढकलल्यावर खिसा उघडा होतून डुकराला फुटाने काचित. डुकर येडं आहे की याला त्याच्या गोळ्या संपल्यात का फुकट ढोसण्या द्यायला. बोर असं आहे का. पण त्या डुकरानं पुन्हा ढोसणी दिल्यावर यांना असं जोरात हात फिरला आणि त्या डुकराची शेपूट हातात आली. म्हणला पपेची माय पहिल्यापासून बुचडा घालीत होती येणी गावापासून घालायली. इतकं बी नाकली. यायचा पण संसार करायला. महाराष्ट्राची स्त्री जगदंबा आहे महाराज. म्हणून यांना फार मोठी श्रीमंत पदवी दिली. राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वोच्च संपत्ती काय असेल या देशाची स्त्री आहे. या देशातले महामानव, या देशातले वारकरी, या देशातले साधू संत या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. पवित्रता आहे तुमच्याकडे, पवित्रता आहे. चला बाई हुशार होती. हे महाराजाला म्हणलं पाप संप. महाराज म्हणले काळ्या रंगाचा झेंडा आहे. काळ्या रंगाचा कपडा होता. हा झेंडा ज्या दिवशी पांढरा होईल त्या दिवशी तू पाप संपलं. 8 वर्ष आंघोळी केल्या. झेंडा जास्त काळा झाला. म्हणजे इथल्या तिथल्या पाण्यानं, समुद्राचं पाणी, वड्याचं पाणी, ते आउटलेटला बी आंघोळ करीत होतं ना. कशाला करीत होतं ते आंघोळ. त्याला काय सांगितलं म्हणला पहिले 70